नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनंजय सावंत आणि मी तुमचं आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. ईट स्लीप अँड रन विथ DJ. तर आज आपण आता चाललो आहे बाहेर चाललो आहे ॲक्च्युली. माझा मित्र आहे धावायला. तो वर्षा मॅरेथॉनला त्यांनी स्वतःला एनरोल केलं आहे. मला बोलत होता मी तुझं येत असेल तर कर, आपण दोघं करूया. पण मला ॲक्च्युली काम आहे थोडं, बरेच दिवस झाले मी जाम गडबडीत आहे कामाच्या. म्हणजे माझं मेंटली मी एकदम त्याच्यासाठी प्रिपेअर्ड नाही झालो आहे अजून, कारण का बऱ्याच गोष्टी डोक्यात चालत, बऱ्याच गोष्टींचं कामं चालू आहे. तर त्यामुळे होते असं की मला स्वतःला प्रिपेअर करता नाही आलं. प्रिपेअर करायचा गरज नाही होतं, पण तरी एक मेंटल आहे ना स्टेट लागतो तुम्हाला रनिंगच्या वेळी. तर त्यामुळे काय आहे, माझं असं सीन झालं आहे की मला असं वाटलं की आता आपण अजून रेडी नाही मेंटली. बाकी फिजिकली तर ओके, आय एम क्वाईट फिट इनफ टू रन. पण मला असं वाटलं की आता एनरोल नको करायला स्वतःला. त्याला सांगितलं असतं मित्राला, तर मित्राने लगेच केलं असतं त्याला. तर मी हवं आहे की बाबा चल माझ्याबरोबर रनिंगला म्हणून. तर आता तो संडेला त्याचं वर्षा मॅरेथॉन आहे. तर आता प्रॅक्टिस म्हणून तो बोलतो आपण जाऊया आज बाहेर, आज रनिंग करून येऊ. तर मी बोललो ठीक आहे, मला सुद्धा थोडंसं बाहेर जायला कोणतरी कंपनी भेटेल. एकटं धावायचा कंटाळा बेसिकली येत नाही आहे, पण कंपनी असेल ना तर थोडंसं मजा वाटते धावायला, वेगळीच जरा बरं वाटतं. आज आणि आजचं तर दिवस सुद्धा चांगला आहे, म्हणजे ऊन आहे, थोडं गरमी आहे, पण स्टील जरा एनर्जी वेगळी असते उन्हामुळे. तर ते एक आहे. तर आम्ही आता चाललो आहे बाहेर. आता कुठे जाणार आहे हे अजून काय ठरवलं नाही. म्हणजे रेग्युलरली आता आम्ही बेसिकली जातो हिरानंदानीमध्ये. हिरानंदानीचं 8-8.5 किलोमीटर 9 किलोमीटर आम्ही करतो आणि मग येतो. मला वाटतं आजसुद्धा कदाचित तेवढंच होईल. म्हणजे मला परत यायचं आहे, कामालासुद्धा लॉग इन करायचं आहे, ते सुद्धा एक आहे. तर माझ्याकडे थोडं लिमिटेड टाईम आहे. तर म्हणून मग मी विचार करतो आहे की तिकडे जाऊन फटकन आपलं एक करून यायचं, छोटंसं एक राईट मारून राऊंड मारून यायचं. बघूया तो आल्यानंतर काय बोलतो. नाही तर त्याच्या डोक्यात काही विचार वेगळेच असतात. तो कधीसुद्धा मग मला सांगेल चल आपण आता उपवनला जाऊ धावत, नंतर मग बोलेल मध्येच की मानपाड्यावरनं सुरुवात करूया आणि उपवनला धावत जाऊन येऊ, मग 10 किलोमीटर होते. ते सुद्धा ठीक आहे, पण बघूया आता त्याचं काय, त्याच्या डोक्यात काय विचारात मला माहिती नाही. पण आता मानपाड्याला जाऊन धावून येणं म्हणजे उपवनला जाऊन या आणि 10 किलोमीटर करा, हे थोडंसं टाईम कन्झ्युमिंग. मला गाडी चालली आहे, गाडीचा आवाज येतो. अच्छा, तर तो थोडा टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. मग बघू आता तो काय बोलतो आहे आणि मग ठरवूया. चला, तोपर्यंत मी आपलं थोडेसे रनिंगचे शॉर्ट्स घेतो आणि तो आला की मग आम्ही निघू. त्याला फोन तर केला आहे, बघूया. चला, आज थोडं मला वाटतं थोडं जास्ती बाहेरचं रनिंग होईल. चला, आता आपला रनिंगचा टाईम चालू झाला आहे. आता वाजले 4. मित्र येईल आणि मग इथून सुरू करणार आहे. तो आला असेल कदाचित, फोन आला नाही म्हणजे आला तर लगेच फोन करतो, पण बघूया. आला असेल तर मग सुरुवात करूया. मी ॲक्च्युली ते थोडे इंस्टावरती थोडे रील टाकायसाठी शॉर्ट्स घेतले रनिंगचे आणि वॉकचे. तर बघूया कसं होतं आहे. गाणंसुद्धा शोधायला लागेल. मी गाणं अजून काय शोधलं नाही आहे, कुठलं गाणं टाकायचं आहे, बॅकग्राऊंड म्युझिक काहीतरी. अरे आलं आहे. तर आता आपण जाऊया आणि सुरुवात करूया. चला, दाखवतो तुम्हाला माझा मित्र. हा एक माझा पार्टनर इन क्राईम, नेहमी माझ्याबरोबर धावायला असतो. टी शर्ट नवीन घेतलं आहे काय? हा गायब असतो. हां, मी गायब असतो. कामावर असतो. हां, मी कामावर असतो, नो डाऊट. पण हा माझा पार्टनर इन क्राईम आहे. आम्ही दोघं एकत्र धावायला जातो कधीसुद्धा. आणि आज इथं टी शर्ट चांगला घेतलं आहे. कितीला घेतलं आहे? क्या बात आहे. हां,
सही आहे यार, मस्त आहे. चला मला घ्यायला लागतील असे टी शर्ट. मला कलरफुल घ्यायचे आहेत, कारण का हे चालेल शूट करायला, व्हिडिओज करायला आहे ना, टी शर्ट्स कमी आहेत. थोडं हे कलरफुल टी शर्ट घ्यायचे. हे जे व्हाईट टी शर्ट तर चांगलं आहे. आहेत का काय कलरफुल टी शर्ट आहेत ते? तर नॉर्मल आहे, असे टी शर्ट आहेत. हां, सुरू झालं त्याचं. ॲक्च्युली त्याचा बिझनेस आहे, तर सगळं काम त्याचं फोनवर असतं. तो कंटिन्यू धावताना त्याचा आपला फोन चालू असतो आणि मी धावत असतो हळूहळू. ठीक आहे, पण आज जरा टाईमपास होणार आहे, बोलत चालत आपला शूट होणार आहे. आता वाजलेत 4, बघत असाल टाईम 4 वाजलेत. आता 4 वाजता सुरू केलं आहे आणि किती वाजता संपवू माहिती नाही. 5 वाजतील आम्हाला येते. आता बघू बाकीचे काय, तोपर्यंत रनिंग. चला. पहिले रस्ता क्रॉस करून घेऊ. काय कळत नाही, ट्रॅफिक कमी दिसते आज. थोडं आज रस्त्याला पब्लिक थोडं कमी दिसते, काय कळत नाही आहे. आम्ही चाललो आहे त्या हिरानंदानीमध्ये. तिला कॉल आला ना मित्राला की मग तो थोडं हळू रन करतो आणि येतो हळूहळू. तर ती मला सवय आहे, पण नंतर मग परत तो कॅच करतो, मग आम्ही परत दोघे एकत्र. अरे आमचं रेग्युलर वे ऑफ रनिंग आहे. आता विजयनगरीमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला काय नवीन सांगायची गरज नाही आहे. विजयनगरीच्या सर्कलला आलो आहे. मग आमचा जो रेग्युलर रन आहे, आम्ही गार्डनमध्ये जाऊ. गार्डन नंतर आपलं टाटा कन्सल्टन्सी, नंतर मग कदाचित गेलो तर तो वॉकला जाऊ. बघू. आता मित्राने लीड घेतले, मी थोडा शूट करतो बस. आता हा वाघवेलचा सर्कल आहे. इथपर्यंत आलो. सोसायटीतनं 1 किलोमीटर झालं आहे. गार्डनला जाता आता 500 मीटर आहे. 1.5 किलोमीटर गार्डनपर्यंत होतं माझं, बरोबर कॅल्क्युलेशन होतं. बघा पाठीमागचा गेला तो आपला सर्कल. आणि भरपूर हळू रन करतो आम्ही, कुठलीच घाई नाही, काय नाही. क्लायमेट पण आहे. हां, आज थोडं क्लायमेटचं गरम आहे, पण हा ललित असला की माझं थोडं रन चांगलं होतं, कारण का तो चांगला रन करतो, भरपूर चांगला रन करतो. एक तर स्लो आणि स्टडी करतो. मी थोडा फास्ट करतो, पण ह्याचं रनिंग मस्त आहे. संडे कुठे बिझी आहे? हां, संडे कुठे काय काम आहे? संडे आमचा रेग्युलर आपला फिगर ऑफ 8
आणि मग बाहेर जाणार. मग नेक्स्ट गार्डन आणि तिथून मग सरळ जाणार टाटा कन्सल्टन्सी, ती कंप्लीट करणार आणि मग बघू पुढचं कसं करायचं. कारण काय व्हिडिओ करताना हल्ला नाही पाहिजे म्हणून, बाकी काय नाही. बस आता सुरू करू परत. कारण का माझं 1.5 किलोमीटर आमच्या इथपर्यंत झालं आहे आता. म्हणजे ॲक्च्युली 2 किलोमीटर होईल गार्डनमध्ये कंप्लीट. फिगर ऑफ इट झालं की 2 किलोमीटर कंप्लीट होतील. चला आता गार्डनमधनं बाहेर आलो. आता चाललो आहे परत पुढे टाटा कन्सल्टन्सी. भरपूर कमी आहे माझा या ललितमुळे. तो एकदम मस्त धावतो, संत. तो अगदी संत धावत असं बघितलं तुम्ही पाठीमागे. त्याची धावायची पद्धत मस्त आहे. मी मध्ये स्पीड धावतो आणि मध्येच थकतो भरपूर. मग माझे व्हिडिओज भरपूर म्हणून कधी असे जास्ती शेकी असतात. आज थोडे कमी शेकी आहे. अँड थँक्स टू फोन. आता आम्ही आलो इथे प्लॅनेट बॉलिवूड. अच्छा, इथे एक गार्डन आहे हिरानंदनीचं. आतमध्ये तलाव आहे. इथे आतमध्ये तलाव आहे आणि असं चांगलं गार्डन आहे. पण इथे आतमध्ये रस्ता नाही बनवला आहे. भरपूर एकदम रॉ आहे. तर चिखल विकल होतो तर शूज एकदम खराब होतात म्हणून आम्ही इथे अवॉइड करतो ड्युरिंग रेनी सीझन. आणि इथे समोर प्लॅनेट बॉलिवूड आहे. तर आता इथून समोरनं मी लेफ्ट घेणार आणि तिथे रोड एंड होतो. त्या तिथून परत रिवर्स आणि सरळ निघून लेफ्ट घेऊन परत वरती जातो. चला जाऊया. माझा मित्र पुढे गेला, मला परत त्याला कॅच करायचं आहे. हा सगळा रॉकी भाईचा एरिया आहे. सगळे रॉकी भाईचे मेंबर तिथे. हे बघा, सगळे सलाम रॉकी भाईवाले. त्यांच्या नादी कोण छाणा लागत नाही आणि मला तर बिलकुल इच्छा नाही. डायरेक्ट बाहेर येतील आणि 100 ग्रॅम वजन कमी करतील आपलं. कमीत कमी हो. प्लॅन में थोड़ा चेंज, रेग्युलर प्लॅन नाही होते. हा बाहेरचा सर्कल आहे. तर
हा बोलतोय आपण सरळ जाऊ आणि हिरानंद गौरवचा सर्कल आहे, गौरवच्या सर्कलवरनं रिटर्न येऊ बोलतो. तर आता तिकडे चाललं. चला. इथं वॉक आहे, इथं वॉकच्या इथे आलं आता आणि सरळ पुढे गेलं तर हिरानंद आणि सर्कल आहे. माझी बोबडी वळायला लागली. हे गौरवचा सर्कल आहे. तर तिकडून बघू टर्न मारू काय बोलतोय तो. आम्ही आता ॲज युजल घरात उलटा फिरलो आहे आणि टुवर्ड्स वॉकला चाललो आहे. पण आता आम्ही जाणार सरळ वरती बाहेरच्या इथे आणि तिथून कदाचित परत रिटर्न मारू किंवा द वॉकला फिरून येऊ. बघू काय बोलतो तो. चला. आता टाटा कन्सल्टन्सीच्या इथे पोचलो आहे. इथून जाऊ, इथून आम्ही जाऊ छोट्या गार्डनला, थोडे पुलअप्स मारू. रेग्युलर गार्डन आहे. आम्ही इथे पुलअप्स मारतो आणि परत इथून वॉकला येतो. आज वॉकला नाही चाललो आहे, आता चाललो आहे आम्ही परत घरी. हा ना, आता मला जबरदस्ती मॅरेथॉनसाठी रजिस्टर करायला बोलते. सकाळी 6 वाजताची रनिंग आहे, हाफ मॅरेथॉन आहे. तर बघू, मी त्याला नाही बोललो आहे, नाही केलं तर बरं आहे. तर त्याला ऐकणार नाही, जबरदस्ती करतो तरी सुद्धा. पण बघू मी त्याला थोडं टीच करतो का नको करू म्हणून. मी अजून थोडा मेंटल सेट माझं तयार करायसाठी. मी मेंटली सेट झालो मग आपण करूया. तर आता निघूया परत घराकडे. वाजले जाता 4:45. 4 वाजता सुरू केलं आणि आमचे हे 7 किलोमीटर झाले जवळजवळ. आता चाललो आहे परत घरी. ॲक्च्युली 10 किलोमीटरचा प्लॅन होता, पण 7 किलोमीटरच झाले. घरी जाता जाता 8.5-9 किलोमीटर होतील. बघू, अजून पोचलो नाही. टाईम नाही म्हणजे आता इथून ॲक्च्युली अजून 3 किलोमीटर बाकी आहे बघायला गेलं तर टेक्निकली. आता हा कुठे चालला आहे माहिती नाही, पण मला परत लॉग इनचा इश्यू आहे. चला. हा जो दिसतोय हा बेसिकली चढ आहे. म्हणजे असं वाटतं, दिसताना तर असं वाटतं की फ्लॅट सरफेस आहे, पण तो फ्लॅट नाही आहे, चढ आहे, एलिव्हेशन आहे बेसिकली. आणि हा इथून डायरेक्ट जे गार्डनच्या इथून सुरू होतो ना, तो डायरेक्ट जातो वरच्या गार्डनला आणि मग नंतर परत खाली उतरायचं, असं एलिव्हेशन आहे. चला, माझा मित्र पुढे गेला धावत. आता मला त्याला कॅच करायचं. गार्डनच्या इथून आलो आहे पुढे, आता खाली उतरायचं आहे आणि मग
आपण विजयनगरीला पोहोचू. चला जाऊया. आता विजयनगरीला पोहोचलो. रस्ता थोडा सांभाळून क्रॉस करायला लागतो. एक्झॅक्टली 5 वाजलेत. आपण 4 वाजून 5 मिनिटांनी सुरू केलं होतं आणि आता 5 वाजले. आता 700-800 मीटर बाकी आहे खाली, जास्ती नाही. 800 मीटर फक्त बाकी आहे. विजयनगरीमध्ये आहे मी आता आणि 800 मीटरमध्ये माझा रन कंप्लीट होईल. म्हणजे 4 मिनटाचा रन आहे, 4-5 मिनटाचा खतम. चला बघूया किती वेळ लागतो. आता जाऊया. आज धावायला कंपनी होती, माझ्या मित्र होता माझ्याबरोबर. मजा वाटली. मित्र असलं ना धावायला की जरा मजा वाटते. पुढे मागे चालू असतं. कधी तो पुढे, कधी मी पुढे. तर धमाल येते. आज थोडा गरम आहे, पाऊस नाही पडला आज. दाखवतो. क्लायमेट बघण्यालायक आहे. माझा मित्र गेला कुर्ला ब्रिजवर. तर क्लायमेट अगदी बघण्यालायक आहे. सनशाईन ब्राईट आहे, ब्राईट सनलाईट आहे, त्यामुळे गरम होत आहे. वारासुद्धा आहे. ठीक आहे. माझ्या मित्रांनी क्रॉस केला. चला मिसा करतो, नंतर भेटल्यावर बोलू. ॲक्च्युली आता हे सुद्धा एलिव्हेशन आहे. ॲक्च्युली मी पोचलो आहे सोसायटीत. फक्त तुम्हाला दाखवायसाठी थांबलो आहे. हे सुद्धा, हा सुद्धा एक चढ आहे. म्हणजे पूर्ण ठाण्यामध्ये फक्त एलिव्हेशन आहे बस. फ्लॅट सरफेस फार कमी आहे. तर ह्या इथे जर काय धावलं ना तर तुमचा स्टॅमिना मजबूत बिल्डअप होतो. चला. मला 58 मिनिट्स लागले. म्हणजे मित्र होता त्यामुळे झाले माझे. तर 10 किलोमीटर झाले आणि 58 मिनिट्समध्ये झाले. चांगलं झालं. भरपूर चांगला स्पीड होता आणि मस्त धावलं. मजा वाटली. आज थोडं वेगळं झालं. नाहीतर मी मिनिमम जर काय आपला या ग्रुपच्या इथे जर काय नाही केला ना तर 6 किलोमीटर होता. आणि जर काय बाहेर हिरानंदानीला गेलो ना तर आज जेवढं धावलं तेवढं नाही धावत. 8 किलोमीटर होतं आणि या 8 किलोमीटरमध्ये आज थोडं 2 किलोमीटर ॲड झालेत. बरंच थोडं वेगळं रनिंग केलं त्यामुळे. तर सर्वांना सांगतो, सगळ्यांनी रनिंग करत जा. रनिंग आणि वॉकिंग हा हेल्थसाठी सर्वात बेस्ट स्वस्तातला उपाय आहे. आयुष्यात गोळ्या घ्यायची गरज नाही आणि आयुष्यात कुठलाही औषध घ्यायची गरज नाही. घरगुती उपाय फुकट आहे. तर रनिंग करा, वॉकिंग करा, कायसुद्धा करा. जर काय तुम्हाला तुमच्या कुठल्या गोळ्या चालू असतील ना त्या 101% बंद होतील. तर ट्रस्ट मी जे मी सांगतो आहे ते, आणि प्रयत्न करा. बाकीचं बघू. आजचा मी हा व्हिडिओ इथे संपवतो आणि बघू माझे थोडे वॉकिंगचे कट्स घेतो इंस्टासाठी. चला तर मग बाय बाय.